प्रेमाचा शेवट हा नेहमी गोडच नसतो हे आजकाल घडणाऱ्या घटनांमुळे जरा जास्तच जाणवायला लागले. पण सोलापुरात प्रेमात हरवलेल्या एका व्यक्तीनं जे केलंय ते सांगणारी एक अशी बातमी समोर आली ज्यानं क्रूरतेचा शेवट केलाय. 2025 मध्ये घरच्यांनी आणि आपल्या प्रेयसीनं लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका मातेफिरूनं 9व्या महिन्यात बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या आपल्या जुन्या प्रेयसीची भिंतीवर डोकं आपटून हत्या केली. पण ही फक्त एकच हत्या नव्हती. या राड्यात प्रेयसीच्या पोटातलं 9 महिन्यांचं अर्भकही मारलं गेलं. सुरुवातीला स्पीकरच्या आवाजावरून हत्या झाली अशी चर्चा होत असतानाच नंतर मात्र प्रेम प्रकरणाच्या रागातूनच हा खून झाल्याचा उलगडा झाला. सोलापुरात झालेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. पण हे सगळं प्रकरण आहे काय? त्या माथेफिरू प्रियकरानं आपल्या जुन्या प्रेयसीची हत्या का केली आणि त्या दोघांच्या लग्नासाठी विरोध का झाला? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सोलापूरच्या दाट वस्ती असलेल्या सदर बाजारच्या लष्कर परिसरात राहणारी सोनी राम मेत्रे, तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या बापू आरगळसोबत तिचे प्रेमसंबंध होते. दोघांचं कुटुंब एकमेकांना नीट ओळखायचं. सोनीचं शिक्षण सुरू होतं तर बापू असाच उनाडक्या करत हिंडायचा. दारू प्यायची, जुगाराचा डाव मांडायचा, हाच त्याचा नाद होता. सोनीचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. आपल्याला लग्न करायचं असेल तर तुला बदलावं लागेल असं ती त्याला नेहमी समजावून सांगायची. पण बापू बदलायला तयार नव्हता. दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. त्यांनी आपापल्या घरच्यांच्याकडे ही गोष्ट सांगितली. सोनीच्या घरच्यांना बापूच्या सवयी आणि स्वभावाबद्दल माहिती होती. त्यांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. नकार आल्यावर बापूनं त्यांना धमकावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण सोनीच्या घरचे तयार झाले नव्हते. त्यांनी अखेर उपाय म्हणून सोनीला समजावून सांगितलं आणि गेल्या वर्षी तिला दुसरीकडे लग्न करण्यासाठी तयार केलं. सोनीही तयार झाली. त्यानंतर 2025 मध्ये 18 वर्षाच्या सोनीचं लग्न शहरातल्याच गणेश रामपुरे याच्याशी लावून दिलं. गणेश आणि सोनी हे दोघंही आनंदाने नांदू लागले. पण हे सगळं बापूच्या डोळ्यासमोर झालं होतं. त्याला या सगळ्या प्रकाराचा भयंकर राग आलेला होता. पण शांत राहण्याशिवाय त्याच्याकडे इलाज नव्हता. एवढं सगळं झाल्यावर त्यानं आपल्या वाईट सवयी सोडल्याच नाहीत. अशात सोनी गरोदर राहिली. सुरुवातीचे काही महिने सासरी राहिल्यानंतर ती आईच्या घरी आली. तिला 9वा महिना सुरू असल्यानं तिची जास्त काळजी घेणं सुरू होतं. अशातच 19 एप्रिलच्या संध्याकाळी बापूनं सोनीच्या घरासमोरच एक मोठा स्पीकर लावला. मग एरियातल्या लहान मुलांना गोळा करून तो नाचायला लागला. थोड्या वेळात बंद होईल म्हणून सुरुवातीला सोनी आणि तिची आई लक्ष्मी त्याला काहीच म्हणायला नाहीत. पण हळूहळू स्पीकरचा आवाज वाढत होता. आजूबाजूच्या घरातले भांडी अक्षरशः हरायला लागली. 9 महिन्यांची गर्भवती असलेल्या सोनीला त्या आवाजाचा त्रास व्हायला लागला. म्हणून तिची आई लक्ष्मीनं बापूला नाचणाऱ्या घोळक्यातून बाजूला ओढलं आणि सोनीला त्रास होतोय, आवाज कमी कर असं सांगितलं. पण बापूनं त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर लक्ष्मीने पुन्हा त्याला आवाज कमी करायला सांगितलं. बापूला याचा राग आला. त्यानं लक्ष्मीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. सोनी हे सगळं पाहत होती. त्या दोघांमधलं भांडण सोडवायला म्हणून सोनी पुढे गेली आणि तिनं बापूला भांडण वाढवू नको म्हणून सांगितलं. आता बापूच्या डोक्यात लग्नासाठी होकार न दिल्यानं आधीच तिच्याबद्दल राग होता. सोनीनं तोंडातून शब्द काढताच त्यानं तिला मारहाण करायला सुरुवात केली. तो तिच्या तोंडावर आणि शरीरावर ठिकठिकाणी चापटांनी मारत होता. तिच्या आईनं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण बापूनं तिला दूर ढकलून दिलं. सोनीनं त्याला सोडून देण्यासाठी विनवण्या केल्या. ती 9 महिन्यांची गरोदर आहे हे त्याला आधीच माहिती होतं. पण तरीही बापू थांबला नाही. त्यानं एका हातानं सोनीचे केस पकडून दुसऱ्या हातानं तिचा हात पकडला आणि आपल्या पूर्ण शक्तीनं त्यानं सोनीचं डोकं तिच्याच घराच्या भिंतीवर आपटलं. 19 वर्षांची आणि 9 महिन्यांची गरोदर असलेली सोनी जागीच कोसळली. तिच्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं. हे पाहून बापू घाबरला आणि लगेच तिथून पसार झाला. सोनीच्या आईनं आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं सोनीला जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. ते डॉक्टरांनी तिला तपासलं पण हॉस्पिटलमध्ये येण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. सोनी 19 वर्षांची होती. कमी वयात गरोदर असलेली सोनी आधीच अशक्त होती. त्यातल्या त्यात 9व्या महिन्यात तिचं शरीर अजूनच नाजूक झालं होतं. या अवस्थेत डोक्याला लागलेला हा मार आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या रक्तस्रावामुळे तिचा जीव गेला. आईचा मृत्यू झाल्यावर तिच्या पोटातल्या 9 महिन्यांचा अर्भकाचाही पोटातच मृत्यू झाला. एकत्र झालेल्या 2 निष्पाप जीवांच्या हत्येनंतर संपूर्ण सोलापूर शहर हादरून गेले. सोनीच्या आईनं डोळ्यादेखत आपल्या मुलीला मरताना पाहिलं होतं. लक्ष्मी मेत्रे यांनी हिम्मत करून
सदर बाजार पोलीस स्टेशनला या हत्येची माहिती दिली. बापूला सगळी परिस्थिती माहीत असतानाही त्यानं लग्नाला परवानगी न दिल्याच्या जुन्या रागातून सोनीची हत्या केल्याची तक्रार दाखल केली. सदर बाजार पोलिसांनी या तक्रारीनंतर बापूचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिलच्या सकाळी घराजवळच लपून बसलेल्या 23 वर्षीय बापू सुरेश आरगोळला अटक केली. मग त्याच दिवशी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस त्या 2 हत्यांचा अजून तपास करत आहेत. मृत सोनी रामपुरेची आई लक्ष्मी मेहत्रे यांनी पोलिसात फक्त सोनीच्या हत्येचीच तक्रार दिल्यानं सध्या तरी बापूवर एकाच हत्येसंदर्भात कारवाई सुरू आहे. सोनीच्या पोटात असलेल्या अर्भकाच्या मृत्यूची दखल अजून तरी घेण्यात आलेली नाहीये. पण एका जुन्या प्रेम कथेचा एवढा भयंकर झालेला शेवट पाहून संपूर्ण सोलापूर शहर हादरून गेले. बापूनं रागाच्या भरात सोनीचा जीव तर घेतलाच, पण काहीच दिवसात जन्माला येणाऱ्या 9 महिन्यांच्या अर्भकालाही मारून टाकलं. दरम्यान सोलापूरमध्ये घडलेल्या या हत्येबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.